नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ मी यासाठी बनवतो आहे की एक अवेअरनेस म्हणून की इशू बघा. हे मी आणलं आहे. 2 टिफिन बॉक्स दिसत आहेत तुम्हाला इथे. 2 टिफिन बॉक्स. एकाची किंमत आहे 89 आणि एकाची किंमत आहे 79. पण तुम्हाला मला दाखवायचं हे आहे की बघा, दोन्ही टिफिन बॉक्स सेम आहेत. फक्त कलर चेंज आहे यामध्ये, फक्त कलर चेंज आहे. बाकी टिफिन बॉक्स सेम आहे. बघा, हा पण टिफिन बॉक्स सेम आहे, हा पण टिफिन बॉक्स सेम आहे. याची कंपनीचं नाव आहे बघा. कंपनीचं नाव काय आहे? SKI होमवेअर. याचं पण आहे SKI होमवेअर. आता व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतो आहे की ज्यावेळी हे मी घेतले डीमार्टमध्ये, हे बघा डीमार्टमध्ये, याची किंमत किती आहे? 180चं विकत आहेत ते 89ला. ठीक आहे. आणि हे विकत आहे 169चं 79ला. आता ज्यावेळी मी घेतले ना, त्यावेळी मी त्यांना विचारलं की असं का, की कलर सेम आहे, डब्बा सेम आहे, मग ह्याची किंमत 89 आणि ह्याची किंमत 79 का? तर त्या लोकांनी, जे तिकडचा स्टाफ होता, त्यांनी मला, जे सिनियर लेवलचे स्टाफ होता, म्हणजे काउंटरवरती तर त्यांना माहिती नव्हतं की असं काय, पण सिनियर लेवलचे जे होते त्यांनी मला सांगितलं की हे बघा साहेब, याच्यावरती ही बघा, ही एक डेट दिसते आहे 4/2026. मॅन्युफॅक्चरिंग डेट 4/2026. हे 2026च्या 4थ्या महिन्यात त्याची मॅन्युफॅक्चरिंग झालेली आहे. त्यामुळे याची किंमत 89 आहे आणि याची किंमत 79 यासाठी आहे की त्याची मॅन्युफॅक्चरिंग ही 5व्या महिन्यात, 2025च्या 5व्या महिन्यात झालेली आहे. बरोबर. तर हे 2025च्या 5व्या महिन्यात आणि ही 2000, तर त्या लोकांनी, म्हणजे ते म्हणत आहेत की हा माल जुना आहे, जो 2025च्या 5व्या महिन्यात ज्याची मॅन्युफॅक्चरिंग झालेली आहे तो माल जुना आहे, म्हणून त्यावरती 10 रुपये कमी आहेत. आणि हा माल 2026मध्ये बनलेला आहे, त्यामुळे याची किंमत त्या लोकांनी लावली आहे 89. तर इथे प्रश्न हा उद्भवतो की बघा, 10 रुपयासाठी आपण प्रत्येक वेळेला विचार करतो की 10 रुपयासाठी काय फरक नाही पडत, पण इथे मुद्दा आहे की हा लहान मुलांचा टिफिन बॉक्स आहे. बरोबर. लहान मुलं यामध्ये शाळेमध्ये जातात तर टिफिन घेऊन जाणार, चपात्या घेऊन जाणार, जे पण काय त्यांना टिफिन आपण देतो ते घेऊन जाणार. पण असं कुठेतरी आहे, मी पण असं ऐकलेलं आहे की जे प्लॅस्टिक असतं ना, त्याला एक ठराविक कालावधी असतो की या कालावधीपर्यंत ते प्लॅस्टिक चांगलं असतं. मग डीमार्टमध्ये जर हा माल, जो जुना माल आहे 2025चा, तो जुना आहे म्हणून त्या लोकवरती 10 रुपये डिस्काउंट देऊन हे लोक काढत आहेत. तर ते मी त्यांना विचारलं की हा माल म्हणजे सेफ आहे का लहान मुलांसाठी? तर त्यावरती त्यांचं काहीच उत्तर नव्हतं. ते बोलतात आम्ही त्या सगळ्या गोष्टी बघत नाही, तो जुना माल आहे म्हणून आम्ही त्याच्यावरती 10 रुपये डिस्काउंट ठेवून, म्हणजे बघा दोन्ही, बघा तुम्ही बघू शकता दोन्ही डबे सेम आहेत. ते बोलतात हा नवीन आहे म्हणून ह्याची किंमत 89 आहे आणि हा जुना आहे, जुना स्टॉक आहे म्हणून त्याची 79 आहे. मग जुना स्टॉक आहे तर हा तुम्ही काढून का नाही टाकला? आणि जुना स्टॉक आहे तर हे लहान मुलांचं टिफिन आहे, तर लहान मुलांचं टिफिन हे जुना स्टॉकमध्ये लहान मुलांचं टिफिन तुम्ही विकू शकता का? आणि विकला तर त्याला पण तुम्ही त्याची क्वालिटी चेक केली का की आता ते प्लॅस्टिक वापरण्यायोग्य आहे की नाही? तर बघा, आता हे दोन्ही मला का घ्यावे लागले? मला 2 हवे होते, पण मी हे चेंज पण करू शकलो असतो. पण हे मी का घेतलं? कारण जर हे मी घेतलं नसतं तर यावरती मला व्हिडिओ बनवता आला नसता आणि अवेअरनेस, म्हणजे तुम्हाला सांगावं असं वाटत होतं मला की बाबा, असे जर तुम्ही डीमार्टमध्ये जात आहे तर तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग डेट 2026 असेल तर तेच घ्या, कारण 2025चं घेऊ नका, कारण ते किती जुन्या झाल्यावरती प्लॅस्टिक खराब होते मला पण माहिती नाही. पण ते चेक करूनच घ्या, नवीन माल घ्या, जुना घेऊ नका. जुना मला यासाठी घ्यावा लागला की ते सांगणं मला गरजेचं होतं, आणि ते जर मी सांगितलं नसतं तर बहुतेक लोक ते जुना माल घेतील 2025मधला. बनवणाऱ्याला काय प्रॉब्लेम नाही आहे, विकणाऱ्याला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण जर त्या गोष्टीचा, म्हणजे जे त्याच्यात आपण लहान मुलांना अन्न देतो, तर ते अन्न जर चुकीच्या पद्धतीत जर दिलं गेलं कंटेनरमध्ये तर त्यांनी प्रॉब्लेम पण होऊ शकतो. तर या गोष्टीवर लक्ष ठेवा. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही डीमार्टमध्ये गेलात तर तुम्ही 2026मध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग झालं आहे, आता हे मला पण हे माहिती नाही की नक्कीच 2026मध्ये झालं आहे का, कारण यावरती स्टिकर हा 2026चा लावलेला आहे, ते पण गोंधळ असू शकतो. पण ते तुम्ही चेक करा व्यवस्थित आणि तुम्ही घ्या. ठीक आहे. तर यासाठीच हा व्हिडिओ मी बनवला होता. जय महाराष्ट्र.